हायकोर्टानं फटकारताच महाविकास आघाडीचा आजचा बंद मागे, तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार। उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यात, तर शरद पवार पुण्यात आंदोलन करणार। महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा। महाविकास आघाडीकडून बंद मागे, राज्यभरात सर्व व्यवहार सुरळीत, शाळा, दुकानं आणि वाहतूक नियमित सुरू। पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही बंद मागे, कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा, विरोधकांनी बंद मागे घेतला असल्यास ही योग्य भूमिका, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या विरोधकांना कोर्टानं चपराक दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा, तर कोर्टानं सरकारला सुनावलं, ती एकनाथ शिंदेंना चपराक नव्हती का, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त, महाराष्ट्र बंदची हाक, चेहल्लूम आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी। मंत्रालयावर आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार, ड्रोनसाठी 40,57,725 रुपयांच्या निधीची तरतूद, तर मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी 41,75,00,000चा राखडा। बदलापुरातील प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, शाळा आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बंधनकारक, अत्याचाराची घटना घडल्यास 24 तासात शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागणार। माजी आमदार जेपी गावित यांचं आमरण उपोषण सुरू, पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती रद्द करण्याची मागणी, नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवर पात्र उमेदवारांचे 22 दिवसांपासून उपोषण।